आजीने नातवाच्या हळदीमध्ये खूप छान असा डान्स केलाय. तुम्ही बघू शकता काय एनर्जी आहे आजीची. मोठ्या माणसांना पण लाजवेल इतकं छान नाचल्या होत्या त्या. तर आम्हाला त्यांच्यामुळे खूप एनर्जी आली आणि खूप मज्जा आली आम्हाला इथे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इथे आज हळदीचा प्रोग्राम आहे. माझ्या मैत्रिणीच्या मुलाचं लग्न आहे. तर मी त्यांच्या घरी गेले होते आणि इथे आमच्या सगळ्या मैत्रिणी पण सोसायटीच्या आहेत आणि खूप छान असा प्रोग्राम होता. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तेव्हा तुम्हाला खूप मजा येईल. कारण खूप छान डान्स पण केलाय आम्ही इथे आणि इथले सगळे जे पण रूढी रीतिरिवाज आहेत ते मी त्याच्यामध्ये कॅप्चर करायचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्रीयांच्या लग्नांमध्ये नॉर्मली हळदीच्या दिवशीच बांगड्या भरल्या जातात. त्या दिवशी हळद पण कुटली जाते. तर इथे सगळ्या मैत्रिणी जेवढ्या पण बसल्या होत्या तेवढ्या सगळ्यांना बांगड्या भरण्यात येणार आहेत. त्याआधी मुलांची जी आई आहे ती बांगड्या भरते आहे आणि त्याच्या आधी आम्हाला मुलाला हळद लावून घ्यायची आहे. तर इथे माझी मैत्रीण जी आहे ती सगळ्यांना हळद कुंकू लावते आहे आणि आता मुलाची एंट्री होणार आहे की जेणेकरून ज्याला हळद लावायची आहे नवऱ्या मुलाला त्याची एंट्री आता होणार आहे. तर इथे त्याची एंट्री आता होते. तिकडे काय इकडे पूर्व इकडे नाही नाही पाठ पाठ ठेवलेल ना देड्याला पूर्वेकडे तर नवऱ्या मुलाला पूर्व दिशेकडे तोंड करून बसवण्यात आले आणि त्याच्यानंतर आता हळदीचा कार्यक्रम सुरू होणार आहे. हळद लावण्यात येणार आहे. सगळ्यात प्रथम घरातल्या बहिणी किंवा आई किंवा जे पण नातेवाईक आहेत, काका काकू वगैरे जे पण आलेले ते सर्व इथे पहिल्यांदा हळद लावून घेतील. हे काय नाव आहे? वाव, मस्त क्लिप आहे. ओ माय गॉड. हो, उलट नवऱ्यापेक्षा ना टोकण्यालाच जास्त लावायची असते. हे मी हळद लावतीये. मी येलो कलरची साडी वेअर केली आज, तर तुम्ही बघू शकताय. ती तिचा व्हिडिओ काढते तिचा. चेहरा दाखवायचा आहे. मी काय म्हणतो 5 लोकांनी लावलं की तुझं काम होतं. मग उठू का? बरं झालं. नंतर इथे सगळ्यांना बांगड्या भरण्यात आल्या. जेवढ्या पण लेडीज जमल्या होत्या तेवढ्या सगळ्यांना 1 बाय 1 करून बांगड्या त्यांच्या आवडीप्रमाणे भरून घेतल्या. तर इकडे मी सुद्धा बसली आहे. मी ग्रीन कलरच्या बांगड्या चॉईस केल्या आणि मला त्याच खूप आवडतात. तर खूप छान असं कलेक्शन होतं त्यांच्याकडे. तुम्हाला जे आवडेल त्या भरायच्या होत्या, पण शक्यतो आपल्या मराठी लग्नांमध्ये हिरव्या बांगड्याच घातल्या जातात. तर मी हिरव्या बांगड्या वेअर केल्या. त्यांच्याकडे खूप छान असं कलेक्शन होतं. त्याच्यामुळे कोणाला कशा पद्धतीच्या बांगड्या हवेत त्या पद्धतीने प्रत्येकजण चॉईस करत होतं आणि त्या पद्धतीने त्यांनी त्या बांगड्या त्यांना भरल्या आणि खरंच खूप छान कलेक्शन होतं. मला पण खूप आवडलं ते आणि मी हिरव्या बांगड्याच मला आवडतात तर मी त्याच वेअर केल्या. त्याच्यामुळे दुसरा काही ऑप्शन नव्हता. मला खूप आवडतात त्या बांगड्या.
आणि नाही म्हटलं तरी लग्नामध्ये करवल्यांचीच जास्त गडबड असते नाही का. तर छान नटणं सवरणं म्हटलं तर ते करवल्या जास्त करतात आणि आम्हाला पण इथे खूप मजा आली. तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आम्ही खूप एन्जॉय केलंय. नंतर इथे सगळ्यांनी एकमेकांना खूप भरपूर अशी हळद लावली होती. माझ्या देखील चेहऱ्याला लावण्यात आली होती आणि खूप मजा आली आम्हाला. इथे डान्स सुरू झालाय. तर कॉपीराईट मुळे मी व्हिडिओचं म्युझिक ऑफ केलेलं आहे. पण इथे खूप छान असे म्युझिक चालू होते आणि त्याच्यावरती आणि सगळे मराठीच गाणे होते. त्याच्यावरती सगळ्या लेडीज आणि नंतर मग सगळेच जॉइन झाले इकडे. सगळ्यांनी डान्स केला, जेंट्स आणि लेडीज सगळे. त्यांचे नातेवाईक पण होते. त्यानंतर सगळेच आले. पण सुरुवातीला आम्हीच सुरुवात केली होती. मला पण जसं येतं तसं मी डान्स करत होते. मला काही खास डान्स करता येत नाही. पण या बघा कशा छान नाचतायत त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्या. आणि इथे आमचा ग्रुप डान्स करतोय. तर खूप मजा आली आम्हाला आणि खरंच हळदीला वगैरे खरंच खूप छान मजा येते नाही म्हटलं तरी. आणि त्याच्यामध्ये काय अशा प्रत्येकाला खास स्टेपला करायच्या नसतात. तर जसं आहे तसं, जसं येईल तसं नाचायचं. त्याच्यामुळे खूप मजा येते आणि कोण असं लाजणारे तर लाजतात, पण जे नाचणारे असतात ते नक्कीच नाचतात. तर आम्ही खूप मजा केली आणि इथे मी आजीचा डान्स खास रेकॉर्ड केला आहे. तर त्या आजीनी खूप छान असा डान्स केला होता. त्यांना बघून तर सगळे तरुण लाजतील एवढं त्यांनी खूप छान डान्स केला. तर त्यांचा डान्स आहे इथे शेवटी. तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर खूप मजा केली आम्ही. खूप सुंदर होता हा प्रोग्राम. त्यांनी खूप अरेंज छान केलं होतं. तर खूप मजा आली आम्हाला. इथे मी सुद्धा डान्स करते. मला काही खास डान्स करता येत नाही, खरंच सांगते ते बघा. त्याच्यामुळे मला जमेल तसं मी करत होते. ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत, त्या किती छान डान्स करत आहेत. माझ्यापेक्षा खूप छान डान्स त्यांना करत होत्या. त्यांना बघून मी काही स्टेप करत होते. खरंच खूप छान डान्स केला त्यांनी. मस्त गाण्याच्या स्टेपवरती ते डान्स करत होत्या. इथे खरंच मी गाणं लावलं असतं तर तुम्हाला अजून मजा आली असती. पण तिथे कॉपीराईटचा इश्यू आला होता. त्याच्यामुळे मी तो व्हिडिओ डिलीट केला आणि मी पुन्हा एडिट करते आहे हा व्हिडिओ. हे बघा नंतर इथे सगळे जॉइन झाले मुलं-मुली आणि नंतर नवरा मुलगासुद्धा खूप छान नाचत होता. त्याचा हळद लावून झाल्यानंतर तो इथे नाचायला आला होता. त्याच्या मित्रांसोबत त्याने खूप छान डान्स केला. त्याला खांद्यावरती बसवून त्याचे फ्रेंड्स नाचत होते. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप एन्जॉय केलंय आम्ही. हे बघा इथे कसं खांद्यावर बसवलंय त्याला त्याच्या फ्रेंड्स लोकांनी आणि नाचवतायत. त्याच्यामुळे त्याने पण खूप एन्जॉय केले त्याची स्वतःची हळद.
तर इथे जी क्यूटशी अशी दिसते डान्स करते ती नवऱ्याची बहीण आहे आणि खूप छान डान्स केला तिने पण. आणि त्यांचे सगळे भावंड खूप छान डान्स करत होते. हे बघा इथे या आजी, त्यांच्या मुलाच्या आजी जी आहे ती किती छान डान्स करते बघा. आणि अजिबात त्या दमल्या नाहीत, किती वेळ डान्स करत होत्या. खूप छान एन्जॉय केलं त्यांनी पण. बघा किती त्यांना एनर्जी आहे, एकदम तरुणांना लाजवतील असाच डान्स त्यांनी केला आहे ना. ते बघा सगळ्या माझ्या मैत्रिणींसोबत पण ते डान्स करतात आणि किती उड्या मारतात, किती एनर्जेटिक आहेत बघा. खूप मजा केली त्यांनी पण, खूप एन्जॉय केलं आणि आम्ही जास्त एन्जॉय केलं त्यांना बघून. कॉपीराईट आल्यामुळे मी म्युझिक ऑफ केला होता, नाहीतर मी म्युझिक ऑफ केलाच नसता जर कॉपीराईट नसता आला. आणि तो व्हिडिओ मला डिलीट करावा लागला आणि मी पुन्हा एडिट करते, त्याच्यामुळे हा व्हिडिओ यायला खूप लेट झाला.
जींच्या एनर्जीची तर कमाल होती. नंतर त्यांना कोणीतरी गॉगल लावला आणि नाचायला लावलं. तर खरंच खूप मस्त मज्जा आली आम्हाला त्यांच्याबरोबर डान्स करताना देखील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्की एक लाईक करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. आणि तुम्ही शेवटपर्यंत माझा हा व्हिडिओ बघताय त्यासाठी तुम्हा सर्वांचे खरंच खूप खूप धन्यवाद.